जय शिवराय मित्रांनो, कर्नाळा किल्ल्याचा रखवालदार म्हणून ज्या किल्ल्याचा नाम उल्लेख घेतला जातो त्या सांक्षी फोर्टची आज आपण सफर करणार आहोत। दिसायला छोटा परंतु पराक्रमाने खूप मोठा असणाऱ्या या पुराण पुरुषाची आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर चला ड्रोनच्या नजरेतून पाहूयात सांक्षी किल्ला। रायगड जिल्ह्यातील पेण गावापासून 10 किलोमीटर अंतरावर सांक्षी नावाचा एक छोटासा किल्ला आहे। किल्ल्यावर चढण्यासाठी पार करावे लागणारे 2 कातळकड्यांचे टप्पे व किल्ल्यावर असणारी भरपूर पाण्याची टाकी यांमुळे या छोटेखानी किल्ल्याची भटकंती ही लक्षात राहण्यासारखी आहे। सह्याद्रीची एक डोंगर रांग खंडाळा घाटाच्या अलीकडे माणिकगडाच्या पश्चिमेला पसरलेली आहे। ही रांग उत्तरेकडे पातळगंगा आणि दक्षिणेला बाळगंगा या नद्यांची खोरी विभागते। यात बाळगंगा खोऱ्यांच्या दक्षिणेला सांक्षी डोंगररांग आहे। सांक्षी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक बलाढ्य किल्ला म्हणून ओळखला जातो। पेण जवळील बळवली येथे सांक्षीचा किल्ला आहे। या तालुक्याचे पूर्वीचे नाव सांक्षे हे या किल्ल्यावरूनच पडले होते। पूर्वी पेणचा उल्लेख तालुका सांक्षे सजा अवचितगड प्रांत कल्याण असा ऐतिहासिक कागदातून एक उल्लेख सापडतो। सांक्षी हा किल्ला राणा कंस या राजाने बांधला। त्याची राजधानी होती हिरंबपूर म्हणजेच आजचे हमरापूर। आजही हमरापूर गावातून फिरले तर गडाचे प्राचीन अवशेष हे आपल्याला बघायला मिळतात। राणा कंसच्या काळात सांगसई या किल्ल्यावरून सांक्षी तालुक्याचा कारभार चाले। त्यावेळी किल्ल्यावर किल्लेदार म्हणून पुंड व पालेगार असत। हे पालेगार एकमेकांवर स्वारी करून किल्ले ताब्यात घेत। सागरगडाच्या पालेगाराने राणा कंसच्या सांक्षीवर स्वारी करून त्याचे राज्य बुडवले व हा सांक्षी किल्ला आपल्या ताब्यात घेतला। सांक राजाने हा सांक्षी किल्ला बांधला होता। त्याच्याच नावावरून या किल्ल्याचं सांक्षी हे नाव पडलं। त्याला जगमाता नावाची एक मुलगी होती। राजा कर्नाळ्याच्या लढाईत मारला गेल्यावर त्याच्या मुलीने गडावरून जीव दिला अशी एक दंतकथा आहे। इसवी सन 1540मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने हा किल्ला गुजरातच्या सुलतानाकडून जिंकून घेतला। त्यानंतर गुजरातच्या सुलतानाने पोर्तुगीजांच्या मदतीने हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला। निजाम सैन्य परत हल्ला करण्यासाठी येत आहे हे पाहून सांक्षी किल्ला पोर्तुगीजांच्या हवाली करून गुजरातचा सुलतान निघून गेला। निजाम सैन्याच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यांना कंटाळून पोर्तुगीजांनी सांक्षी व कर्नाळा हे 2 किल्ले निजामाकडून अक्षरशः विकत घेतले। घाटमाथा ते कोकण प्रांत यांना जोडणाऱ्या मुख्य घाटवाट्यांचा रखवालदार व समस्त प्रांतावर लक्ष ठेवणारा टेहाळणी बुरुज म्हणून या सांक्षी किल्ल्याचा वापर केला जाई। शिवाय उत्तर कोकण प्रांताची राजधानी असणाऱ्या कर्नाळा किल्ल्याचा हा अगदी जवळचा अंगरक्षक होता। राजधानीवर हल्ला जर कोणी केलाच तर त्याला थोपून धरण्याची सर्वस्वी जबाबदारी ही सांक्षी किल्ल्याची होती। कर्नाळा किल्ल्याच्या अनेक लढ्यांमध्ये सांक्षी किल्ल्याने रसद पुरवल्याचे पुरावे हे इतिहासात आपल्याला बघायला मिळतात। गडावरील पाण्याच्या टाक्या
खोदीव गुहा यांवरून गडाचे प्राचीनत्व सिद्ध होते. किल्ला हा जुनाट या श्रेणीतला आहे. सांगशी किल्ला जरी छोटा असला तरी तो सहजासहजी शत्रूच्या ताब्यात येणारा नव्हता. असा हा सांगशी किल्ला निसर्गाने व इतिहासाने खूपच सुंदर आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण सांगशी किल्ला बघितला. हा सांगशी किल्ला आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा. आत्ता आपण या व्हिडिओचा करूयात एंड. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.